विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आज आपण बुद्धिमत्तेतील जे वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, आधुनिक प्रवाह आहेत, या प्रवाहाबद्दल आज आपण माहिती मिळवणार आहे. आपण बुद्धिमत्तेच्या आधुनिक प्रवाहामध्ये सामाजिक बुद्धिमत्ता, सोशल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स, ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो आहे, या 3 प्रकाराविषयी माहिती मिळवणार आहोत. सुरुवातीला आपण सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय, सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय, उदाहरणार्थ एक एक्झाम्पल मी देतो, त्याच्या सहाय्याने तुम्हाला सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय समजेल. एखादी व्यक्ती अभ्यासामध्ये सर्वसाधारण असते किंवा तिचं फारसं शिक्षणही झालेलं नसतं, तिचा फारसा बुद्धिगुणांकही नसतो, परंतु ती व्यक्ती जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते किंवा ती जीवनामध्ये आपल्या खूप आनंदी असते. म्हणजे याचा अर्थ आनंदी असण्यासाठी केवळ बोधनिक क्षमतांच आवश्यक असतात असं नाही आहे, तर त्या व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या सामाजिक क्षमतासुद्धा त्याला आनंदी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता हा जो भाग आहे तो भाग त्या व्यक्तीमध्ये आहे. सामाजिक बुद्धिमत्ता त्याची चांगली आहे. इतरांशी कसं वागलं पाहिजे किंवा इतर लोक आपल्याशी कसे वागले पाहिजेत, तर याचा समावेश या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये होत असतो. सामाजिक बुद्धिमत्ता आणि त्याविषयीचं जे संशोधन आहे हे कोणी केलं, तर कोलंबिया विद्यापीठामधील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम 1920मध्ये सोशल इंटेलिजन्स ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडलेली आहे. त्यापूर्वी डॅनियल गोलमन या संशोधकांनी त्याविषयी थोडाफार अभ्यास केलेला होता आणि त्याने सुद्धा इकडे त्या संकल्पनेला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. त्याच्या पुढे मग हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली आणि कार्ल अल्ब्रिच्ट यांच्या मते सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ते त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. आता या कार्ल अल्ब्रिच्ट यांच्या व्याख्येचा जर अर्थ आपण समजून घेतला तर इतरांशी चांगले संबंध निर्माण करणं किंबहुना इतरांकडून ज्या आपल्या अपेक्षा असतात चांगल्या सहकार्याच्या त्या पूर्ण करून घेणं, याला त्यांनी सामाजिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे चांगली आहे अशा व्यक्ती इतरांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांनी आपल्याला कॉपरेट करावं, इतरांनी आपल्याला सहकार्य करावं अशी भूमिका त्यांची असते. त्याला सोशल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आता कार्ल अल्ब्रिच्ट यांनी या सामाजिक बुद्धिमत्तेचे 2 घटक असतात असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये 2 प्रकारचं वर्तन असतं. एक आहे बाधक वर्तन आणि दुसरं आहे पोषक वर्तन. या दोन्ही वर्तनाचा या सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये अंतर्भाव होतो. आता सुरुवातीला आपण बाधक वर्तन म्हणजे काय हे समजून घेऊया. बाधक वर्तन म्हणजे काय, तर इतरांना तुच्छ लेखणं, इतरांना असहकार्य करणं किंवा सहकार्य न करणं, इतरांशी नकारात्मक बोलणं, त्याचबरोबर इतरांना नाउमेद करणं, इतरांना तुच्छ लेखणं किंवा हीन लेखणं, अशा प्रकारची जी वागणूक एखाद्या व्यक्तीची असते तर त्या वागणुकीला आपल्याला बाधक वर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे त्या व्यक्तीचं वागणं असतं ते वागणं इतरांना त्रासदायक ठरू शकतं किंवा त्या व्यक्तीला नाउमेद ते करू शकतं. याला आपण बाधक वर्तन असं म्हणतो आहे. आणि दुसरं आहे पोषक वर्तन. आता सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये बाधक वर्तनापेक्षा या पोषक वर्तनाला खूप जास्त महत्त्व आहे. एखादी व्यक्ती जेव्हा पोषक वर्तन करते, आता पोषक वर्तनाची उदाहरणं काही देता येतील आपल्याला. इतरांना रिस्पेक्ट देणं, इतरांचा मान सन्मान करणं, इतरांना कॉपरेट करणं, सहकार्य करणं, त्याचबरोबर इतरांशी पॉझिटिव्ह बोलणं, सकारात्मक बोलणं, इतरांना मोटिवेट करणं, प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो या पोषक वर्तनामध्ये होतो. म्हणजेच इथे या E.L. थॉर्नडाईक या संशोधकांनी सोशल इंटेलिजन्स संदर्भामध्ये किंवा कार्ल अल्ब्रिच्ट यांनी या सोशल इंटेलिजन्स संदर्भामध्ये इतरांशी तुम्ही कशा पद्धतीने बिहेव करता, इतरांशी तुम्ही कशा प्रकारे वागता आहात, याच्यावरून तुमची सामाजिक बुद्धिमत्ता ही ठरत असते. त्यासाठी तुम्हाला बाधक वर्तनापेक्षा पोषक वर्तनाचा जास्तीत जास्त तुम्हाला इथे अवलंब करायला पाहिजे.
आणि त्या पद्धतीने जर आपण कम्युनिटीमध्ये वागत असू, इतरांमध्ये वागत असू, मिसळत असू, तर त्याचा एकंदरीत सामाजिक जीवनावरती, सामाजिक स्वास्थ्यावरती त्याचा चांगला प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. आणि यातूनही आपल्या वर्तनाची सुद्धा याच्यातून चांगल्या पद्धतीची प्रचिती आपल्याला देता येऊ शकते. आता या एखाद्या व्यक्तीकडे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता चांगली आहे, तर अशा व्यक्तीच्या अंगी कोणत्या प्रकारची लक्षणे असतात, तर त्याही लक्षणांचा आपण इथे अभ्यास करतो आहे. यामध्ये पहिलं लक्षण आपल्याला सांगता येईल की ज्यांच्याकडे सोशल इंटेलिजन्स चांगली आहे अशा व्यक्ती इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात, किंबहुना इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे ते संवाद साधू शकतात. त्याचबरोबर अशा व्यक्ती शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तीवरती नियंत्रण ठेवण्याचा सुद्धा या व्यक्ती आपल्याला प्रयत्न करत असलेल्या दिसून येतात. या व्यक्ती उत्तम वक्ता असतात, तशाच त्या उत्तम श्रोतासुद्धा असतात. ज्याप्रमाणे ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या बोलण्याने इतरांना प्रभावित करतात, तसेच ते श्रोते म्हणून सुद्धा ते आपली जी भूमिका आहे ती भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर इतरांच्या भावना आहेत, प्रेरणा आहेत, गरजा आहेत आणि इच्छा समजून घेण्याचं कौशल्यसुद्धा या सोशल इंटेलिजन्स ज्यांच्याकडे चांगली आहे त्या व्यक्तींच्याकडे हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सोशल इंटेलिजन्स चांगली असणाऱ्या व्यक्तींच्यामध्ये त्यांना सामाजिक गतिशीलतेचं प्रभावीपणे आकलनसुद्धा करता येऊ शकतं. अशा व्यक्ती इतरांशी या व्यक्तींचा दृष्टिकोन एखादा व्यवहार करताना अतिशय फ्लेक्झिबल असतो, ते लवचिक असतात, इतरांशी अगदी ताठरतेने एखादी भूमिका घेत नाही आहेत, तर ते एखाद्या व्यक्तीशी परिस्थितीनुसार ॲडजस्ट करून घेताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर या व्यक्ती ध्येय प्रेरित असतात, त्यांच्यामध्ये एखाद्या कामाबद्दलची चिकाटी असते आणि या व्यक्ती कॉन्फिडंट असतात, एक आत्मविश्वासू असतात. एखादं कार्य त्यांनी हाती घेतलं तर ते डेफिनेटली अतिशय चांगल्या पद्धतीने ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्ती कोणताही सोशल कॉन्फ्लिक्ट ते रिझॉल्व्ह करू शकतात. या व्यक्ती कोणताही सामाजिक संघर्ष ते निश्चितपणे कमी करू शकतात, किंवा अशा व्यक्ती जीवनाशी यशस्वीपणे कॉम्प्रोमाइजसुद्धा करू शकतात, तडजोड करू शकतात आणि वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध इतरांशी असणारे वृद्धिंगत करू शकतात. तर ही सगळी जी वैशिष्ट्ये आहेत, ही सगळी वैशिष्ट्य ज्या व्यक्तींच्याकडे सोशल इंटेलिजन्स चांगली आहे अशा व्यक्तींच्याकडे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे इमोशनल इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेच्या प्रवाहामधला दुसरा प्रवाह आहे तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, किंवा ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो आहे. आत्तापर्यंत आपण बुद्धिमत्ता हा शब्द अनेकदा ऐकलेला असतो किंवा अनेक वेळा उच्चारलेला असतो. बुद्धिमत्ता, बुद्धिगुणांक यासारख्या ज्या टर्म्स असतात तर त्या टर्म्स आपण नेहमी ऐकलेल्या असतात किंवा वाचलेल्या असतात किंवा त्याबद्दल आपल्याला माहितीही असू शकतं. परंतु इमोशनल इंटेलिजन्स EIQ ही जी संकल्पना आहे ती मात्र आपल्यासाठी नवीन आहे. EIQ ज्याला आपण भावनिक गुणांक असं म्हणतो, एखादा क्लास 1 ऑफिसर किंवा एखादा IAS अधिकारी अतिशय ब्रिलियंट असतो, तो प्रचंड बुद्धिमान असतो आणि तो आपल्या कामावरती सुद्धा तेवढा प्रॉम्प्ट असतो. म्हणजे त्याच्याकडे ते कामाचं जे कौशल्य आहे, ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याच्या कामासंबंधीचं ॲडमिनिस्ट्रेशन, तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने तो करू शकतो. म्हणजे कामावरती असताना त्याची वरिष्ठाकडून चांगल्या पद्धतीची वाहवा होऊ शकते किंवा तो चांगल्या प्रकारचं काम करतो आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इकडे पुरस्कार मिळू शकतील. परंतु जेव्हा तो आपल्या फॅमिलीमध्ये येतो तेव्हा फॅमिलीतील मेंबरशी त्याचे संबंध कसे आहेत, रिलेशन्स कसे आहेत, ही गोष्ट इथे मॅटर करते आहे. घरी आल्यानंतर तो आपल्या मुलांशी कसं वागतो, आपल्या पत्नीशी कसं वागतो, त्यांच्याशी कशा पद्धतीने त्यांना कशा प्रकारे वेळ देतो. जर तो केवळ बुद्धिमान आहोत आपण म्हणून जर तो काम चांगलं करतो आहे, परंतु घरी आल्यानंतर त्याच्या बुद्धिमत्तेचा कुटुंबासाठी फारसा उपयोग नाही आहे. कारण कुटुंबासाठी त्याच्याकडे भावनिक बुद्धिगुणांक चांगला असणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावरती अनेक लोकांनी, बुद्धिमत्ता कमी असेल काही लोकांच्याकडे, परंतु भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावरती अनेक व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीचं यश संपादन केलेलं आहे. चांगला बुद्धिगुणांक असणं हे जरी आवश्यक असलं तरी सर्वच क्षेत्रामध्ये चांगल्या बुद्धिमत्तेच्याच व्यक्ती फक्त यश प्राप्त करतात असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही आहे. जर जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी सोशल इंटेलिजन्स आपल्याकडे चांगला असायला पाहिजे, त्याचबरोबर इमोशनल इंटेलिजन्स आपल्याकडे चांगला असायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील, ॲडजस्टमेंट लेवल आपली चांगली असेल, तर आपण निश्चितपणे या सगळ्या घटनेशी, प्रसंगाशी अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. आता या सोशल इंटेलिजन्स नंतर इमोशनल इंटेलिजन्सचा विचार करत असताना इमोशनल इंटेलिजन्स संदर्भामध्ये जॉन डी मेयर आणि पीटर सॅलोव्ही या 2 संशोधकांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वात प्रथम मांडलेली आहे. आता या संकल्पनेमध्ये त्यांनी भावनिक बुद्धिगुणांक
कसा काढला जाऊ शकतो, त्याचबरोबर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय या पद्धतीचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या त्यांनी दिलेली आहे की भावनिक बुद्धिमत्ता कशाच म्हटलं जातं, तर स्वतःच्या व इतरांच्या भावनांचं आकलन करून घेण्याची त्याच्यातील क्षमता ओळखण्याची किंवा त्याच्यातील भेद ओळखण्याची जी क्षमता व्यक्तीमध्ये असते त्याला त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे आकलन करण्याची, त्यांच्यातील भेद किंवा फरक जाणून घेण्याची आणि त्या आधारे स्वतःच्या किंवा इतरांच्या वर्तनाला योग्य दिशा देण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये असते त्याला त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स असं म्हटलेलं आहे. तर या व्याख्येचा अर्थ आपण समजून घेतला तर आपल्याला हे लक्षात येतं की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, केवळ स्वतःच्या बुद्धीचा विचार करणं किंवा स्वतःचा विचार करणं नव्हे, तर इतरांचा आदर करणं किंवा स्वतःला इतरांच्या जागी आहोत हे गृहीत धरणं, त्याचबरोबर इतरांची दुःख संवेदना आपली संवेदना आहे हे जाणून घेणं आणि त्याप्रमाणे वागणं याला भावनिक बुद्धिगुणांक असं म्हटलं जातं. म्हणजे इतरांशी आपण त्या भूमिकेमध्ये जाणं, इतरांच्या भूमिकेमध्ये जाणं आणि ती गोष्ट अनुभवणं याला आपण भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो आहे. तर या एखाद्या व्यक्तीकडे भावनिक बुद्धिगुणांक चांगला आहे की नाही आहे किंवा भावनिक बुद्धिगुणांक चांगला असणाऱ्या व्यक्तीच्या अंगी कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये असतात, तर त्यामध्ये भावनांची जाणीव होण्याची क्षमता, ज्यांच्याकडे आता व्याख्येवरून या सगळ्या गोष्टींचा अर्थ आपण समजून घेतलेलाच आहे. पण भावनिक बुद्धिमत्ता चांगल्या असणाऱ्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या स्थिर असतात, संयमी असतात, आशावादी असतात, स्वावलंबी असतात, आनंदी असतात, त्याचबरोबर उत्साही, शांत, समाधानीसुद्धा असतात. तर ही चांगल्या भावनिक बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये असलेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर या व्यक्तींच्याकडे सेल्फ कंट्रोल चांगला असतो, आत्मनियंत्रण चांगलं असतं, त्यांच्याकडे स्वजाणीव चांगली असते. त्याचबरोबर या व्यक्ती प्रभावी नातेसंबंध इतरांशी प्रस्थापित करू शकतात आणि ज्याला आपण एम्पथी असं म्हणतो किंवा ज्याला आपण एम्पथी असं म्हणतो की सिंपथी म्हणजे सहानुभूती, एम्पथी म्हणजे एखाद्याच्या जागी स्वतःला गृहीत धरणं. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या जागी स्वतःला गृहीत धरून त्याच्या भावना काय आहेत, त्याच्या इमोशन्स काय आहेत हे समजून घेणं हे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि ती जर क्षमता एखाद्या व्यक्तीच्या अंगी असेल तर त्याचा भावनिक बुद्धिगुणांक चांगला आहे असं आपल्याला म्हणता येतं. भावनिक बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे चांगली आहे त्या व्यक्तींच्याकडे कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असतात तेही गुणवैशिष्ट्य आता आपण पाहिली की ज्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्शियसनेस चांगला असतो, त्यांच्याकडे स्वजाणीव चांगली आहे की मी काय करतोय, मी काय करायला हवं याची जाणीव त्यांना आहे, मी कोण, कसा, काय या सेल्फ आयडेंटिटी ज्याला आपण म्हणतो तर त्याविषयी ते अतिशय कॉन्शियस असतात, जागरूक असतात. त्याचबरोबर या व्यक्तींचा सेल्फ कंट्रोल अतिशय चांगला असतो, ज्याला आपण आत्मनियंत्रण किंवा स्वनियंत्रण असं म्हणतो. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये वाहत जात नाही आहेत, तर त्या व्यक्ती स्टेबल असतात. कोणतीही परिस्थितीमध्ये ते चलबिचल होत नाही आहेत, तर ते स्थिर असतात, स्थिर वृत्तीचे असतात आणि त्यांच्या भावनांवरती, विचारांवरती त्यांचं नियंत्रण असतं. त्यामुळे त्याला आपण सेल्फ कंट्रोल असं म्हणतो आहे. त्याचबरोबर तिसरा जो घटक घेतला आपण तो म्हणजे इतरांशी त्यांचे चांगले सहसंबंध असतात, इतर व्यक्तींशी ते चांगले पॉझिटिव्ह रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर इतरांच्या जागी स्वतःला गृहीत धरतात. एखादी गोष्ट स्वतःकडून जर चुकली तर ही गोष्ट माझ्याकडून का चुकली असं ते म्हणत नाही आहेत, तर ते आपण त्यामध्ये कशा पद्धतीची सुधारणा करू शकतो हा विचार ते या ठिकाणी करतात. आणि त्यामुळे ही जी वैशिष्ट्ये आहेत ही सगळी चांगली वैशिष्ट्ये या भावनिक बुद्धिमत्ता चांगली असणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या घटकाविषयी आपण इथे चर्चा केल्यानंतर भावनिक बुद्धिमत्तेचं मापन करण्यासाठी मेयर आणि शॅलोवी या दोन संशोधकांनी एक भावनिक गुणांकाची चाचणी त्यांनी तयार केलेली आहे. या चाचणीला MSc-EIT या नावाने ही चाचणी ओळखली जाते. आता MSc म्हणजे M फॉर मेयर, S फॉर शॅलोवी आणि C फॉर कॅरुसो या 3 संशोधकांनी एकत्रित येऊन ही भावनिक बुद्धिगुणांक पाहण्याची चाचणी विकसित केलेली आहे. 17 वर्ष वयापुढील कोणत्याही व्यक्तीला आपल्याला ही चाचणी देता येते. या चाचणीमध्ये काही प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्या प्रश्नांना आपण प्रयुक्त कशा पद्धतीची उत्तरे देतो आहे त्या उत्तरावरून त्या व्यक्तीचा EIQ काढला जाऊ शकतो. किंबहुना आज आपण पाहतो की IQ-पेक्षा EIQ ही जी कन्सेप्ट आहे ही सायकोलॉजीमधील अतिशय मॉडिफाईड आधुनिक अशा पद्धतीची संकल्पना किंवा विचारप्रवाह आहे आणि तो विचारप्रवाह इथे आपल्याला समजून घेता येऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो विचारप्रवाह आहे बुद्धिमत्ते संदर्भामधला तो म्हणजे
ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतोय. बुद्धिमत्तेच्या प्रकाराविषयी सुद्धा आपण इथे चर्चा करतो आहे. सामाजिक बुद्धिमत्ता हा पहिला प्रकार घेतला आपण, दुसरा प्रकार भावनिक बुद्धिमत्ता आणि तिसरा प्रकार जो आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, हा प्रकार नवीन आपल्याला जरी ऐकायला मिळत असला तरी तो आज बहुतांशी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. मानवी बुद्धिमत्तेसारखीच विचार करण्याची क्षमता आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये निर्माण करणं, यंत्र चालवणाऱ्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये, संगणकाच्या आज्ञावलीमध्ये याचा समावेश करणं, तर हे या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये केलं जातं. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो आहे. तर संगणकशास्त्र असेल, सांख्यिकी शास्त्र असेल किंवा भाषा तत्त्वज्ञान असेल किंवा मानसशास्त्र असेल, तर यासारख्या शास्त्रांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो आहे. तर या ज्ञानशाखांमध्ये, ज्या आता मी ज्ञानशाखा वेगळ्या सांगितल्या, जसं की संगणकशास्त्र असेल, भाषा असेल किंवा विज्ञान असेल किंवा मानसशास्त्र असेल किंवा तत्त्वज्ञान असेल, तर या अनेक शाखांचा संगम या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये झालेला आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कोणकोणत्या उपकरणांमध्ये केला जाऊ शकतो किंवा केला जातो, तर आपल्याला सांगता येईल की काही स्वयंचलित गाड्या आहेत, ज्या गाड्या ॲटोमॅटिक चालतात किंवा ज्या रोबोटच्या सहाय्याने चालतात, तर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला असतो आणि त्यामुळे या गाड्यांना आपण स्वयंचलित गाड्या असं म्हणतो आहे. स्वयंचलित वाहनं असतील, संगणक असतील किंवा जे रोबोट्स असतात वेगवेगळ्या मोठमोठ्या 5 स्टार्स हॉटेलमध्ये आज आपण पाहतो आहे की तिथल्या कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी आज रोबोटचा वापर केला जातो किंवा मोठमोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, तर या इंडस्ट्रीजमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये रोबोटचा वापरसुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर वैद्यकीय डायग्नोसिससाठी, मेडिकल डायग्नोसिससाठी जी लागणारी इक्विपमेंट्स आहेत, जी लागणारी साधनं आहेत, या साधनांसाठी सुद्धा इथे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. त्याचबरोबर भाषांतरित उपकरणे आहेत, स्वयंचलित उपकरणं काही आहेत आणि त्याचबरोबर चॅटबोर्ड्स किंवा चॅटिंग करणारे काही बोर्ड्स आहेत, तर या बोर्ड्ससाठी सुद्धा इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काही मर्यादा आहेत. आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की मानवी बुद्धिमत्ता अफाट आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा संगणकाचा शोध हा मानवाने लावलेला आहे. म्हणजे या संगणकामध्ये जरी किती अमर्यादित आपण डेटा स्टोअर करू शकत असलो किंवा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने जरी आपण एवढ्या क्षेत्रामध्ये जरी किती प्रगती केली, तरी या सर्वांना मर्यादा आहे. कारण का, इथे मानवी बुद्धिमत्ता जी आहे ती अफाट आहे, कारण मानवाने या सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे मानवाची जी एखाद्या परिस्थितीमध्ये विचार करण्याची जी क्षमता आहे, स्वतःहून विचार करण्याची, ती क्षमता यंत्रामध्ये नाही आहे. यंत्रामध्ये ज्या पद्धतीने आपण सॉफ्टवेअरमध्ये जशा पद्धतीची आज्ञावली कमांड दिलेलं असतं, आज्ञा दिलेली असते, त्याचप्रमाणे संगणक किंवा हे जे रोबोट्स असतात तर ते त्या पद्धतीने काम करत असतात. म्हणजे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मर्यादा आहेत आणि मानवाला इमोशन्स आहेत, मानवाला भावना आहेत. मानव समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेऊ शकतो, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तसा नाही आहे. इथे सजीवाबरोबर अंतरक्रिया नाहीच आहे. म्हणजे सजीव व्यक्ती अंतरक्रिया करत नाही आहे, तरी त्याच्या अंतरक्रिया इंटरॅक्शन्स सजीवाबरोबर असल्या तरी तो स्वतः सजीव नाही आहे, यंत्र आहे, ते उपकरण आहे. आणि अशा उपकरणांमध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. त्यामुळे त्याच्याकडे इमोशन्स नाही आहेत, भावना नाही आहेत किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये डिसिजन कसे घ्यायचे, निर्णय कसे घ्यायचे, हे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे आपल्याला ते शक्य नाही आहे. परंतु तरीसुद्धा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरती आज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आता भावना असतील किंवा नीतिमत्ता असतील किंवा काही सामाजिक मूल्य असतील, तर या घटकामुळे सुद्धा मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. तर त्या तुलनेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचं ती विश्लेषण करू शकते. जी माहिती आपण स्टोअर केलेली आहे किंवा जे कमांड आपण त्या सॉफ्टवेअरला दिलेलं आहे त्याप्रमाणेच ते फक्त काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा
कोणकोणत्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो, तर तेही आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. उदाहरणार्थ आवाज ओळखणे आहे, एखाद्या व्यक्तीचा आवाज आहे, तो आवाज आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर मानवी भाषा समजून घेणं आहे, एखाद्या व्यक्तीची जर लँग्वेज आपल्याला समजत नसेल तर ती समजून घेण्यासाठी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर ईमेल असतील किंवा त्यामध्ये स्पॅम ईमेल ओळखायचे असतील आपल्याला, तर या स्पॅम ईमेल ओळखण्यासाठी सुद्धा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर मेडिकल सायन्सेसमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, विज्ञानामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रोगाचं डायग्नोसिस करण्यासाठी सुद्धा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारामधले काही घोटाळे असतील, हे घोटाळे जर आपल्याला शोधायचे असतील तरीसुद्धा आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करता येऊ शकतो. त्याचबरोबर हवामानाचे अंदाज वर्तवणं असेल, त्याचं भाकीत करणं असेल हवामानासंदर्भातलं, पाऊस पाण्यासंदर्भातलं, तर त्यासाठी सुद्धा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. म्हणजेच थोडक्यात काय, एकंदरीत जिथे जिथे मानवी कार्य आपल्याला करण्यासाठी वेळ कमी मिळतो आहे किंवा ते एकंदरीत कामाचा उरक जर आपल्याला हवा असेल तर त्यासाठी आपल्याला या उपकरणांचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्याला वापर निश्चितपणे करता येऊ शकतो. आज आपण पाहतो आहे की जगासमोर कोरोनासारखी एवढी महाभयंकर जी आपत्ती आलेली आहे, तर या आपत्तीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आज आपण पाहतो आहे की विशेषतः रेल्वेचं आपल्याला एक्झाम्पल देता येऊ शकेल की या भारतीय इंडियन रेल्वेने आपल्या सिस्टममध्ये त्यांनी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ह्युमन टू ह्युमन आपण इथे आता पूर्वीप्रमाणे संपर्क करू शकत नाही आहे. संपर्क एकमेकांचा कमी करण्यासाठी या रोबोटचा किंबहुना या रोबोट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने या रोबोटचा प्रयोग इथे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, रेल्वे स्टेशन्सवरती केलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने मग वेगवेगळ्या सेवा लोकांसाठी आज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय की जिथे मानवाला काही गोष्टी करणं शक्य नाही आहे, अशा ठिकाणी आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा निश्चितपणे अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, जसं सामाजिक बुद्धिमत्ता आहे, भावनिक बुद्धिमत्ता आहे, किंवा आताचा जो तिसरा प्रकार मी सांगितला जो आधुनिक आहे त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतोय, तर या 3 प्रकाराविषयी किंबहुना बुद्धिमत्तेच्या या वेगवेगळ्या 3 प्रवाहाविषयी आज आपण माहिती मिळवलेली आहे. उरलेला भाग आपण या पुढच्या घटकामध्ये घेतो आहे. धन्यवाद.